केम छो कसं काय तर राम राम मंडळी मित्रांनो, तुमचा वाटता लाडका सौरभ पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन येतोय. तर मित्रांनो, आज आपण चाललोय पॅगोडाला. पॅगोडा आहे हा बोरिवलीवरनं पण जवळ आहे आणि भाईंदरवरनं पण जवळ आहे. पण आपण बोरिवलीवरनं जाणार आहोत, तिथून बोटीने मग पॅगोडापर्यंत. मित्रांनो, आज मी चाललोय माझ्या संपूर्ण फॅमिली सोबत. माझे मम्मी पप्पा वहिनी भाऊ 2 बहिणी आणि एक आपला डुग्गू पण आहे आणि मी स्वतः तुमचा लाडका. तर मित्रांनो, सगळ्यांची तयारी चालू आहे. माझी फायनली तयारी झालेली आहे. तर आता निघू थोड्या वेळातच. आणि अजून एक ट्विस्ट आहे, माझी दीदी आणि माझे भाऊजी विरारवरनं आम्हाला कनेक्ट होणार आहेत बोरिवलीला. ते पण तुम्हाला दाखवतो ते आल्यावरती. तर आता फटाफट निघतो मी आणि तुम्हाला बाहेर गेल्यावरती भेटतो. तोपर्यंत आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून छोटासा मला एक सपोर्ट होईल तुमचा. थँक्यू. तर चला जाऊया आता. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही निघालो घरातून आणि आलो आपल्या कोपर स्टेशनला. आता कोपरवरूनच आम्ही जाणार वसईला आणि वसईवरनं ट्रेन चेंज करून जाणार आम्ही बोरिवलीला. आता आमचं डिसाईड झालं आहे की बोरिवलीवरूनच जायचं आहे, म्हणजे बोरिवलीवरून तिथून जेटीने जायला लागतं पाण्यातून. तर बोरिवलीवरूनच जायचं आहे. मागे बघा झाला कोपर स्टेशन आहे आणि ते सगळी माझी फॅमिली आहे. तुम्हाला सगळ्यांशी भेट करून देतोच मी आणि निघूया. ॲक्च्युली या कोपरच्या शिड्या चढत होतो ना, त्याच्यामुळे खूप थकलो आहे म्हणून. आणि घरामधून निघताना गडबड झाली खूप, म्हणून शूट करायला भेटला नाही, म्हणून डायरेक्ट कोपरला झालो. बाय द वे कसा दिसतो मी, माझी बुट्ट वगैरे बघा. चला दाखवतो तुम्हाला, घरातल्यांशी भेट करून देतो. बघा, इकडे माझा भाऊ आहे, त्याच्यानंतर हा आपला डुग्गू, इथे वहिनी, इथे माझी बहीण आहे, एक आहे तिकडे माझे पप्पा आहेत, केसरी इंचरत आहेत, हे बघा. आणि आमच्या बॅगा वगैरे आहेत. तर फायनली मित्रांनो, आता आपली ट्रेन वगैरे आली. आम्ही मस्तपैकी आम्ही ते फॅमिलीचे शूट वगैरे केला. आता ट्रेन आली, लगेच जाऊया ट्रेनमध्ये, नाही तर ट्रेन निघून जाईल आणि मी इथेच राहीन. तर चला तर मित्रांनो, फायनली आपण ट्रेन पकडली कोपरवरून. पप्पा तिकडे डोरवरती उभे, भाऊ माझ्या मागे, मम्मी खाली बसले, दोन्ही बहिणी पण बाजूला बसलेत आणि आपला डुग्गू आणि आपली वहिनी पण तिकडे बसली. ट्रेन निघाली. ट्रेनमध्ये काय टाइमपास नव्हता, म्हणून आपल्या डुग्गूला खेळत होतो आणि त्याला पण खूप आवडत होतं. त्याला ते पकडायचं होतं हँडल्स आणि तिकडे जिम करायची होती, म्हणून त्याला त्यासोबत थोडा मजा मस्ती चालू होती आणि तो खूप खुश होत होता. तर मित्रांनो, ट्रेन थांबली होती, बराच वेळ झाला होता, कमीत कमी 1 तास झाला होता ट्रेन जागेवरती थांबली होती, म्हणून मी खाली उतरलो होतो. तर मित्रांनो, कोपरवरनं पकडली होती ट्रेन आपल्याला वसईसाठी जाण्यासाठी. बट ट्रेन ही हमेशा लेटच असते आणि तिने आज पण लेटच केला आणि त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा लेट झाला पोचण्यासाठी आमच्या डेस्टिनेशनवरती. तर म्हणून खाली उतरलो आहे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी की अजून मी इकडेच अजूनपर्यंत पोचलो नाही आहे. तर थोड्याच वेळात आपण वसईला उतरू. आता जुचंद्र आलं आहे, जुचंद्रनंतर 2 स्टेशन आहेत, मग वसई, मग तिथून नेक्स्ट ट्रेन, तिथून मग ट्रेन चेंज करून आपण जाणार आहोत भाईंदरला. मग भाईंदरवरनं आपण पॅगोडाला. तर थोडं आता उतरलो तर जरा फोटोशूट करतो, जरा फोटो काढतो. तर फायनली मित्रांनो, माझी दीदी आणि माझे भाऊजी भेटलेत. तर भाऊजी हाय करा. हाय हाय. दीदी पण भेटली. हाय कर दीदी. हाय हाय कर. तर फायनल दीदी आणि भाऊजी भेटलेत. आता आम्ही इकडे संपूर्ण फॅमिली झालो भाईंदर स्टेशनला. हाय आपला भाईंदर स्टेशन, तुम्हाला लांबून दाखवतो एक. तर मित्रांनो, हा बघा, हा भाईंदर स्टेशन आहे. आपला प्लॅन झाला तो बोरिवलीवरनं जाण्याचा, पण भाऊजी बोलले भाईंदरवरनं जवळ आहे, म्हणून भाईंदरलाच उतरलो. तर मित्रांनो, भाईंदर स्टेशनला आपण आता पोहोचलो. आता आपण इथून जाणार आहोत रिक्षानी. बस पण लागली आहे, पण बसनी खूप वेळ लागेल, म्हणून आता आम्ही जाणार आहोत रिक्षानी. बस आणि रिक्षा या दोघांमध्ये काहीतरी अजून डिसाईड झालं नाही आहे, बघूया कसं काय. आणि मग बसनी जाणार किंवा रिक्षा जाणार, तुम्हाला तर दाखवेनच मी. पण मित्रांनो, तुम्हाला पण जर पॅगोडाला यायचं असेल तर संपूर्ण माहिती मी देईनच एंडिंगला, तर त्यामुळे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. ते बघा, माझ्या मागे आपली फॅमिली आहे, सगळे पप्पा वगैरे आहेत. तर चला ऑटो किंवा आपली बस पकडून लवकरात लवकर तिकडे पोहोचूया. तर मित्रांनो, डिस्कस केल्यानंतर प्लॅन केला रिक्षाने जाण्याचा. रिक्षाने आपण 45 मिनिट्समध्ये पोहोचणार होतो पॅगोडाला आणि रिक्षाचे चार्जेस होते 200 रुपये. आणि बस पण जाते तिकडे, पण बसला खूप गर्दी असते. बस हार्डली 1 तासात पोहोचते आणि बसचे चार्जेस फक्त 21 रुपये होते. तर तुम्ही पर्यायी मार्ग निवडून पॅगोडापर्यंत पोहोचू शकता भाईंदर स्टेशन पासून. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलोय पॅगोडाला. थोडा लेट झाला, पण काय हरकत नाही, पोहोचलो आपण पॅगोडाला. तुम्ही बघत असाल आपल्या जय भीम जय भीम बाबा. तर इकडे आपला एक छोटा जय भीम प्रेमी भेटला होता, त्याला आपण जय भीम केलं, खूप बरं वाटलं. आणि इकडेच आपण फायनली पॅगोडाला पोहोचलोय. आता आपण जाऊया आतमध्ये आणि एन्जॉय धमाल मजा मस्ती करूया.
चलो जाएंगे. तर फायनली पोहोचलो पॅगोडाच्या गेटवरती. भाऊ, मम्मी आणि वहिनी आणि डुग्गू हे एका रिक्षामध्ये होते, त्यांचे पण 200 रुपये चार्जेस झाले. आणि दुसऱ्या रिक्षामध्ये 2 बहिणी आणि मी होते, त्या पण रिक्षाचे 200 चार्जेस झाले. आणि अजून एक रिक्षा होती, भाऊजी होते, दीदी होती आणि माझे पप्पा होते, त्या रिक्षा पण 200 चार्जेस झाले. हे तुम्हाला सांगण्याचं कारण की तुम्हाला पण तुमच्या फॅमिलीला घेऊन यायचं असेल तर तुम्हाला पण समजेल की किती काय खर्च होतो आणि तुम्ही कसे काय येऊ शकता. थँक्यू. व्हिडिओ आपली पूर्ण बघा. तर चला जाऊया आता आतमध्ये पॅगोडा बघायला. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि तुम्हाला सगळं दाखवूया पॅगोडा कसा आहे आतमधून. तर चला जाऊया आतमध्ये. तर ॲक्च्युली मित्रांनो ही माझी छोटी बहीण आहे, तिने घातलेलं वन पीस, तर तिला इथे अलाउड नाही दिलं, तिला चेंज करायला सांगितलं म्हणून तिने खाली एक पॅन्ट पण घातली. तर तुम्ही कोणीच इथे वन पीस घालून येऊ नका, कारण अलाउड नाही आहे वन पीसवरती. आणि कोणतेही शॉर्ट कपडे घालू नका, त्याच्यावरती तुम्हाला रिप्लेस करावे लागणार, कपडे चेंज करायला लागणार. त्याशिवाय इकडे आतमध्ये पॅगोडामध्ये एंट्री नाही आहे. तर मित्रांनो हा बघा पॅगोडा असा दिसतो आतमधून. आपल्याला अजून बरंच काय फिरायचं आहे, अजून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. मित्रांनो इथे घंटा आहे मोठा, वाजवू शकतो. कुठे? जय भीम. जय भीम. तर मित्रांनो व्हिडिओ चालू असताना आपल्या यूट्यूबचे फॅमिली मेंबर खूप असे भेटतात, म्हणजे मला तेव्हा खूप चांगलं वाटतं की आपले यूट्यूबला सबस्क्राईब करणारे लोक आपल्याला दिसतात, भेटतात आणि त्यांना पण खूप चांगलं वाटतं आपले व्हिडिओ बघून. तर एक वेगळंच एक मजा असते किंवा एक वेगळा आनंद असतो त्याच्यामध्ये, खूप चांगलं वाटतं ते. तर मित्रांनो एवढ्या पायऱ्या चढत चढत आपल्याला जायचं आहे पॅगोडाच्या जवळ. ॲक्च्युली मित्रांनो आपल्याला कोपरची ट्रेननी थोडं लेट केलं, नाहीतर आपण खूप लवकर आलो असतो आणि खूप सुंदर व्ह्यू भेटला असता. इथे बघा मोठे एलिफंट आहेत, आहे काय इकडे एक आहे आणि हा प्रशस्त अशी मोठी जागा. खूप मस्त आहे मित्रांनो, तुम्ही पण इथे नक्की या, पण सकाळ लवकर या आणि संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत चालू असतं, म्हणजे ऑलमोस्ट 8 वाजेपर्यंत सगळं खाली करतात ते. आपल्याला बरंच काही फिरायचं आहे अजून, संध्याकाळ झाली त्याच्यामुळे फिरायला भेटणार नाही आय थिंक असं वाटतंय. ही माझी फॅमिली चालली आहे पुढे आणि माझे पप्पा तिकडे एकटे. हे बघा तर मित्रांनो आता आपण इथून आतमध्ये जाणार आहे, इथून एंट्री करायची आतमध्ये जाण्याची. बघा इथून आता आतमध्ये जायची एंट्री करू आपण. सगळेजण इथून आतमध्ये चाललेत, तर आता आपण पण इकडे शूज वगैरे काढूया आणि इथून आतमध्ये जाऊया. इकडे सगळेजण आपापले चप्पल शूज वगैरे काढतायत, माझी आई पण काढते. आता आपले पण नवीन शूज आहेत तसेच, आता आपण पण शूज इथे काढूया. मित्रांनो आता आपण चाललो पॅगोडाच्या आतमध्ये. ॲक्च्युली मी पण बघितलं नाही, मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे आणि आता तुम्हाला पण दाखवण्यासाठी नेते मी आतमध्ये काय आहे काय नाही. तर चला जाऊया आता आतमध्ये एंट्री. तर मित्रांनो आपण आतमध्ये एंट्री करतो आहे इथून. तर मित्रांनो पॅगोडाच्या आतमध्ये आल्यावरती खूप शांतता ठेवावी लागते, कारण आतमध्ये खूप शांतता असते. आणि ॲक्च्युली आम्हाला लेट झाला होता म्हणून आता अजून आतमध्ये आपल्याला जाता येणार नाही आहे, कारण आता ते गेट बंद करत आहेत, कारण मोस्टली 7-7:30पर्यंत ते बंद करतात आणि आता 6:30 पावणे 7 झालेत म्हणून त्यांनी आवराआवर करायला घेतलेलं आहे. तर थोडी रिक्वेस्ट करूया तुमच्यासाठी, म्हणजे खास आपल्या व्ह्यूवर लोकांना दाखवण्यासाठी थोडी रिक्वेस्ट करेन त्यांना की मला थोडा आतमधला शूट घेऊ द्या, कारण व्हिडिओ काढायला पण अलाउड नाही आहे. तर मित्रांनो हे बघा असा पॅगोडा आतमधून आहे, खूप सुंदर. मध्ये
चला चला चालत राहा चालत राहा चालत राहा. तर मित्रांनो हे बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर वाचलात तर बरं होईल, कारण आता आपल्याकडे वाचण्या एवढा इकडे टाईम नाही, कारण काळोख होत चाललं आहे. म्हणून प्रत्येक तुम्हाला एक एक दाखवतो आहे, जेणेकरून तुम्ही आपली व्हिडिओ स्टॉप करून वाचाल. अजून तिकडे पण आहे, आम्हाला तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर मित्रांनो एक्स्ट्रीमली सो सॉरी, कारण माझ्यामुळे तुम्हाला पॅगोडा नीट बघायला भेटला नाही, कारण आम्हाला थोडं लेट झाला. ट्रेन पण आमची टायमावरती आली नाही आहे, त्याच्यामुळे थोडा काळोख झाला. आणि जे दाखवायचं होतं, जे बघायचं होतं, जसं चांगलं दिसलं असतं ते दिसू शकलं नाही, त्याच्यामुळे सो सॉरी. बट प्रयत्न करीन, ट्राय करीन अजून खूप चांगलं दाखवण्याचं. तर पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो हा खूप मोठा नगाडा होता, खाली लिहिलं होतं बजा नगाडा धरम का गुंजे चारो ओर. आणि त्यानंतर इथे खूप मोठी गौतम बुद्धांची मूर्ती होती, हे बघायला तुम्ही विसरू नका. हे खालीच आहे, म्हणजेच वरती चढायच्या अगोदरच आहे राईट साईडला. ही मूर्ती तुम्ही नक्की बघा, कारण ही मूर्ती खालच्या साईडला आहे, राईट साईडला, जे बहुतेक लोकांना माहीत नाही आहे, तर तुम्ही नक्की बघा गेलात की. आणि दुसऱ्या साईडला एक मोठी घंटा होती, लिहिलं होतं गुंजे वाणी धरम की धरती और आकाश. खूप सुंदर असा पॅगोडा आहे मित्रांनो. थोडा लेट झाला होता, काळोख झाला होता, म्हणून जास्त काही दिसत नाही. पण जो पॅगोडाचा जो वरचा टोक दिसतो तो एकदम गोल्डन सोनेरी दिसतो आहे. म्हणजे इव्हनिंगच्या टायमिंगचा कोणी व्लॉग बनवणार नसेल या पॅगोडाचा, कारण मोस्टली लोक सकाळचाच बनवतात, सकाळचा दुपारचा. आणि इव्हनिंगच्या टाईमचं हे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. पॅगोडा अक्षरशः सोन्यासारखा चमकतो आहे आणि एक वेगळंच दिसतो आहे, म्हणजे खूप सुंदर वाटते. असं वाटतच नाही मला की मी इंडियामध्ये आहे, आपल्या मुंबईमध्ये बघतो ही गोष्ट, असं वाटतं आउट ऑफ इंडिया वगैरे. तर तुम्ही पण इकडे या, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण समजेल कसं काय, याचा काय खर्च होईल. तर आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आता तुम्हाला गार्डन्स वगैरे दाखवतो. या साईडला गार्डन आहे, ते धम्मचक्र लावलं होतं आणि इकडे गार्डन आहे, पण आता जाऊ शकत नाही, संध्याकाळ झाली आणि आता निघायचा पण टाईम होतो आहे. आणि हा गार्डनच्या समोरच पॅगोडा आहे. तर मित्रांनो मगाशी मी तुमच्याकडे माफी मागितली होती की संध्याकाळचं काय दाखवू नाही शकत, पण जे कोणी दाखवलं आहे पॅगोडाचा लुक तो मी तुम्हाला दाखवणार. आज संध्याकाळचा जो घुंगट चमकतोय ना, तो व्ह्यू मी तुम्हाला आता दाखवणार. एकच मिनिट फक्त बॅक कॅमेरा करतो आणि लगेच दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला जो मी संध्याकाळचा जो पॅगोडाचा लुक दाखवला ना, तो तुम्हाला कोणी दाखवणार पण नाही आणि कोणी दाखवला पण नसेल, कारण एवढ्या लेटपर्यंत कोण थांबत पण नाही मोस्टली ते बंद होईपर्यंत. आपण योगायोगाने थांबलोय. तर मित्रांनो फायनली आता पॅगोडा बंद व्हायचा वेळ झाला आहे, त्याच्यामुळे आता सगळ्यांना इकडून बाहेर काढताय शेटा म्हणून आता आम्ही पण निघालो. ॲक्च्युली थोडा लेट आलो आम्ही, त्याच्यामुळे थोडं बघायला वगैरे भेटलं नाही व्यवस्थित, म्हणून आता आम्ही निघतोय. तुम्ही पण नक्कीच या, पॅगोडाला व्हिजिट करा, खूप सुंदर आहे. तुम्हाला इकडे आल्यावरती असं वाटणारच नाही की तुम्ही आपल्या मुंबईमध्ये आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये, तसं वाटेल की आउट ऑफ इंडिया आहेत. कारण इकडे आल्यानंतर फिलिंगच तशी आहे, म्हणजे जपान, चायना त्या साईडचीच फिलिंग आहे, खूप सुंदर वाटतं. तर तुम्ही इकडे नक्कीच या. तर मित्रांनो आता आपलं पॅगोडा फिरून झालं. आता आपण बस पकडली, इथून 7:30ची बस आहे, ती फक्त 21 रुपये सोडते आपल्याला भाईंदर स्टेशनला. आणि आपण येताना रिक्षाने आलो होतो 300 रुपये देऊन. तर चला आता जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही भाईंदर स्टेशनला उतरलो होतो, तर थोडं रिफ्रेशनिंगसाठी म्हणून आम्ही इकडे लिंबू सोडा प्यायला आलो आहे. तर लिंबू सोडा पिलं तरी असं थोडं फ्रेश वाटेल ना. आणि त्याच्यानंतर आता इथं आम्ही जाणार आहोत दिदीच्या घरी, म्हणजे विरारला. आणि त्याच्यानंतर उद्या दुसरा प्लॅन आहे, ते बघूया प्लॅन बी. आज एक ए प्लॅन सक्सेस झाला आहे, तर आता आम्ही सगळे जरा सोडा वगैरे पिते, म्हणजे कसं फ्रेशनेस यायला पाहिजे अंगात. म्हणून ते जरा फसले तिथे बिचारे, मग कसं एक सोडा पिली की फ्रेशनेस येईल अंगात. आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. मित्रांनो आपण डोंबिवलीवरून भाईंदरला आणि तिथून पॅगोडाला गेलो होतो. पॅगोडाचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही नक्कीच आपल्या चॅनलला कमेंट करून सांगा. आणि जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि मित्रांनो आता आपल्याला उद्याचा पण एक व्हिडिओ बनवायचा आहे. उद्या पण आमचा एक प्लॅन आहे, तो बी प्लॅन आहे, तो तुम्हाला सांगेनच. आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ येईलच ह्यानंतरच, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक
सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. तर चलो गाईज बाय, फिर मिळते एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. टाटा.